खूप दिवसानंतर आज वातावरण खूप मस्त होतं, नाहीतर सकाळी उठल्या उठल्या एकदम कडक ऊन असतं. आज वातावरण असं पाहून दिल खुश हो गया. वातावरण चांगलं असल्यामुळे मुलांना पण खेळायला मस्त होतं. इथे बघा यांच्या उड्या मारणं चालू होतं, म्हणजे गाणे लावले होते, डान्स चालू होता यांचा असा येडावाकडा डान्स करत होते. आणि आज होता संडे. आमचे फौजी साहेब पण घरी होते आणि मी लागली स्वयंपाक बनवायला. आणि जेव्हा ते घरी असतात तेव्हा मला असं वाटतं काहीतरी चांगलं बनवावं. तर आज बनवली होती भेंडीची भाजी, मिक्स डाळ आणि पोळ्या बनवल्या होत्या. संध्याकाळी आम्ही निघालो बाहेर म्हणजे मार्केटला पण जायचं होतं आणि खाटू श्यामच्या मंदिरात पण जायचं होतं. आणि आज माझा काही प्लॅन नव्हता मंदिरात जायचा, पण एकदम प्लॅन झाला. एक फ्रेंड आहे माझी, ते जात होते दोघी. तर ती मला बोलली तुम्ही पण चला, तर एकदम निघाली मी. आणि अवतार तुम्ही बघू शकतात, काही तयारी वगैरे काही चांगली केली नव्हती. कपडे पण चेंज केले नाही, जे मी सकाळी घातले होते तेच कपडे घालून निघाली. आणि बघा मस्तपैकी दर्शन झालं. आरतीसाठी काही आम्ही थांबलो नाही, कारण मार्केटला पण जायचं होतं आणि खूप उशीर झाला असता. आणि इकडे बघा, इकडे मेला भरतोय, म्हणजे मेला भरायचा बाकी आहे, त्याच्या आधीच आम्ही पाहायला चाललो गेलो होतो. बघा खूप छान छान, म्हणजे खूप मोठे मोठे पाळणे तिथे. मेला भरल्यावर आम्ही लवकरच येऊ. रात्रीच्या जेवणामध्ये बनवलं होतं आमरस पुरी, मटाची उसळ म्हणजे त्याची भाजी बनवली होती मी, आणि बुंदीचा रायता बनवला होता. मस्तपैकी जेवण झालं पोटभर. म्हटलं चला आता आंब्याचा सीझन संपण्यात आहे, त्याच्या आधी आपण आमरस करून घेऊ. जेवण वगैरे झालं आणि बघा रात्री माझ्या बेडरूममधून हा चंद्र दिसतो, आणि हे पाहिल्यावर मला आहे ना खूप छान वाटतं. तर चला मग, बाय.